लिहू शकता की नाही लिहू शकता? ज्याने शिक्षण मिळवलं ते पद आहे, MA-BEd लिहितात की नाही लिहित? नावाच्या खाली तुमचं तेच येतं जे तुम्ही पद मिळवलेलं असतं आणि ते पद आज तुम्ही मिळवलेलं आहे. ते सामान्य नाहीये. ते सर्व शिक्षक कोण लिहू शकतो? जो नवीन व्यक्तीने वाचल्यानंतर अरे ही योग शिक्षणाचा गरज आहे, लक्षात येईल की नाही? गरज आहे, ही काळाची गरज आहे. आता फक्त तिथं लिहून फायदा आहे का? नाही. आपण आतून योग शिक्षक व्हायला पाहिजे. जे आज तुम्ही प्रत्येकाने बोललाय त्याप्रमाणे तुम्ही त्या पावलावर चाललं पाहिजे. हीच सुरुवात आहे. ही सुरुवात का म्हणतोय मी? तुमच्या दृष्टीने मी खूप मोठा योगी आहे मी म्हणतो काहीच नाही. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं माझ्याकडे जे ज्ञान आहे ते कणभर आहे. एवढं अथांग सागर योगाचा आहे जो माझ्याकडे माझं संपूर्ण आयुष्य संपेल, परंतु योग संपणार नाही. हा तुम्ही विचार करण्याचा विषय आहे. मला जे येते तुम्हाला वाटते भरपूर येतं, पण मी म्हणतो मला माहिती आहे मला किंचित क्षण किंचित म्हणजे कणभर त्याला मला येतं. जे ज्ञान माझ्याकडे आहे ते मी कणभर समजतो, ते भरपूर नाही आहे. आणि माझं आयुष्य संपलं तरी सुद्धा ते संपणार नाही एवढं ज्ञान मलाही मिळवायचं आहे. मी शेवटपर्यंत मी देखील विद्यार्थी दशेत राहणार तरच मी शिकणार, नाहीतर मला पुढचं मी शिकूच शकत नाही. पण मी एकदा गुरुची भावना घेतली माझ्या मनामध्ये, जरी आज तुम्ही मला गुरु मानत असला तरी माझ्या मनातून मी विद्यार्थी दशेत राहिलो तरच मी पुढचं शिकणार, नाहीतर मी पुढचं शिकू शकत नाही. आणि जर मीच शिकलो नाही तर तुम्हाला काय देणार? बरोबर की चुकलंय? कारण मी जे पूर्वी शिकलो त्याप्रमाणे मी जर आता शिकत राहिलो तर मी विद्यार्थी दशेत त्यावेळेस होतो, आता नाहीच आहे. आणि मी जर देण्याचं काम करायला पाहिजे तर कायम चांगलं देण्यासाठी आपण अगोदर चांगलं व्हायला पाहिजे. बरोबर की चुकतंय? आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे. प्रत्येकाने सहयोग शिक्षक झालं म्हणजे खूप मोठं कमवलं असं नाहीये. योगाच्या मार्गावर चालायचं आहे. मी 100% या जीवनात प्रवास माझा योगमय राहणार. पण माझ्यासोबत आता तुम्ही काही जण म्हणतात ज्या ज्या वेळेस मी हाक मारेन त्यावेळेस तुम्ही येणारची मला ग्वाही देताय की यस सर आम्ही येऊ. कोण कोण येणार माझ्यासोबत? इतर तालुक्यामध्ये मी जाईन, इतर गावामध्ये मला शिबिरं चालू करायचे आहेत. मला आपला सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्णपणे योगमय करायचा आहे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रत्येक जण माझ्यासोबत राहिलात तर माझे खाते अधिक मजबूत होतील एवढी मला 100% खात्री आहे. माझा पाठीचा कणा अतिशय मजबूत होणार आणि मी अतिशय फ्लेक्झिबल राहणार. कारण तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीचा कणाच राहणार. त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकाने मदत करायची आहे की आपला जिल्हा योगमय करण्यासाठी, तालुका योगमय करण्यासाठी आणि सावंतवाडी योगमय करण्यासाठी पुढील येत्या काही दिवसामध्ये आपलं जे मोठापा शिबिर होतंय असा सावंतवाडीत एकही घर राहू नये ज्या घरात योग शिबिर आहे हे माहीत नाही. ही तर जबाबदारी आपली राहील. पुढे त्यांना येऊ दे नको येऊ दे, 1 दिवस येऊ दे, 2 दिवस येऊ दे, 4 दिवस येऊ दे, 1 दिवस येणाऱ्याला 8 दिवस कसं टिकवायचं मी बघतो. 8 दिवसात त्याचे आरोग्य कसं सुधारेल सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. तुम्ही फक्त त्यांना इथं आणून बसवा तरी, एवढंच कामगिरी करा. पुढचं शिबिर आणि पुढचे काही दिवस हे संपूर्ण सावंतवाडीतले लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. एवढी कामगिरी आज करून दाखवण्याची आपण विडा उचलला पाहिजे. ती मी एकट्याने नाही, तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊनच मी चालणार आहे. मी एकटा काही करणार नाहीये. मी या प्रवाहावरती जात असताना प्रत्येक जण मला तुम्ही सोबत पाहिजे, तरच हे आपण उद्दिष्ट गाठू शकतो. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. यापुढे